नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ना मी फर्स्ट टाइम तुझ्यासोबत फेस टू फेस बोलते आहे. तसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो, पण तिथं ना क्लॅरिटी आणि आवाज क्लिअर येत नव्हतं. मला आज थोडीशी शांतता आहे घरामध्ये, तुमच्यासोबत मी थोडंसं बोलू फेस टू फेस. आज खूप लेट झाला होता मला उठायला, कारण ना रात्री मला 3 वाजले होते झोपण्यासाठी. थोडासा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे मला खूप रात्री लेट झालं झोपायला. म्हणून मी सकाळी 11 वाजता उठले. एक हाऊसवाईफ 11 वाजता उठल्यानंतर घर पूर्ण डोक्यावर पळ येतं, पण तसं काही नाही. मी ते एकटे असते, त्याच्यामुळे एवढा काही इश्यू नाही होत. आणि माहिती आहे का, लाडू ना माझं पहिले उठलेला होता. तो उठला, पप्पासोबत चहा वगैरे पण घेतला, आंघोळ वगैरे सगळं झालं होतं, पण मी एकटेच खूप लेट उठलेले होते. तर तो मस्तपैकी खेळतो आहे. आणि मग बघू, आता मस्त आंघोळ वगैरे करून घेते, चहा घेते आणि मग नंतर बाकी सगळं काम करते. मी तुमच्यासोबत असं शेअर करत राहील की दिवसभर मी काय काम केले येते. आणि 2 दिवस झाले मी म्हणजे ब्लॉग अपलोड केलेले नाही आहे. इन्स्टाला पण नाही केले आणि यूट्यूबला पण नाही केले, कारण असंच कोणीतरी येत राहतं हे राहतं, मग एडिटिंगला प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड नाही करता येत मला. तर मग आता आजपासून मी पुन्हा रेग्युलर व्हिडिओ अपलोड करेल. तुम्ही एन्जॉय करा माझ्या व्हिडिओसोबत. पहिलेच लेट झालेलं होतं, पण म्हणलं अगोदर बाहेरचे काम करून घ्यावा. त्या दिवशी जे मेकअप केलेला होता ना, त्याची ज्वेलरी रिटर्न करण्यासाठी मी आणि लाडूच्या आत्या आम्ही बाहेर गेलेलो होतो. मध्येच आमच्या गाडीला भूक लागली, म्हणून तिला पेट्रोल दिलं थोडंसं खायला. पेट्रोल वगैरे टाकलं आणि ज्वेलरी देऊन घरी वापस आलेलो. तर आज ऑलरेडी लेट झालेला, तर मग मी माझं काम आवरायचं चालू होतं आणि लाडूनी ना आज रांगोळीच खाऊन घेतली. माझ्याकडून चुकून रांगोळीचा डब्बा आज खालीच राहिला आणि लाडूने खेळता खेळता रांगोळी खाऊन पण घेतली. मी खूप चिडली होते त्याच्यामध्ये. तर त्याला तरी पण आवरण्यामध्ये मला 1 तास झाला. त्याला ब्रश वगैरे करून दिला मी. ते नंतर मग स्वयंपाक साईडलाच ठेवून दिला. म्हणलं त्याचे पप्पा आल्यानंतर स्वयंपाक करून घ्यावा, कारण मी जर अजून स्वयंपाकाला लागली ना तर त्याने अजून काहीतरी कुटाणे केलेले असतात. तर तुम्हाला माहिती ना कसं असतं, आपण जर काम करायला लागून आपलं लेकरू जर काहीतरी शांत बसून खेळते असं वाटत असलं ना, तर नक्की जाऊन बघा, कारण ते आपलं 1 तासाचं काम वाढून ठेवण्याचे काम तयारी चालवलेली असते. वादळ येण्यापूर्वीची ती शांतता असते आपल्या घरामधली. तर मग त्याचे पप्पा नाही का त्याला सांभाळत होते, तो पण मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि मग त्यांना जेवायला दिलं, कारण आज लेट झालं. त्यांना पण जेवायला भूक लागलेली, त्यांना जेवण दिलं. आणि मग त्यांनी ना लाडूसाठी तोपर्यंत गोळा पार्सल आणलेला होता, कारण लाडू सकाळपासून मला ओरडत होता मम्मा गोळा खायचा आहे. तर मग त्याच्यासाठी गोळा आणला, कारण आता गरमी पण चालू झाली ना. तर मग आता गरमीच्या सीझनमध्ये हे राहतच गोळा रस हे ते चालूच राहतं. मग ते गोळा एन्जॉय करत होता आणि माझ्यासाठी पाणीपुरी आणली होती. पण हा खडूस बघा ना, त्याच्या मांडीजवळच पाणीपुरी घेऊन बसलेला होता आणि मला देत नव्हता तो पाणीपुरी. त्याच्या पप्पाची मिमिक्री करायची चालू होती, ते माझ्याशी हात वर करून बोलत होते. तर मग त्याच्या पप्पाची ॲक्टिंग तो पण करत होता. तुम्ही बघू शकता तो कशी ॲक्टिंग होते हे बघा. नंतर मग त्यांचं जेवण चालू होतं. इकडे ह्यांचा गोळा खाल्ला आहोनं चिडवायची मजाच खूप वेगळी असते. पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि मज्जा केली आणि बाहेर आलो होतो, भाजी वगैरे घ्यायची होती. त्यांना म्हणलं चला जाते, मला नको 2-2 गाड्या कशाला घेऊन जायच्या, तुमच्या दोघीचं काम आहे, तुम्ही दोघीजणी जाऊन या, लाडूला घरी ठेवून जातो. लाडू काही राहतो का? आम्ही बाहेर निघाल्यानंतर लाडू आमच्या पुढे रेडी होऊन मस्तपैकी गाडी जाऊन बसलेला. तर मग लाडूला पण घेऊन आम्ही आलो आणि लाडूच्या आत्याचं काम होतं काय, त्यांना फोटो सिलेक्ट करायचे होते. तर मग त्यांनी फोटो वगैरे सिलेक्ट केले. लाडूने पण थोडीशी मदत केली त्याच्या आत्तूला फोटो सिलेक्ट करण्यासाठी. हा माझाचा पार्ट आहे, असं काही नाही आहे. तर मग फोटो सिलेक्ट वगैरे केले आणि आम्ही मंडीमध्ये गेलो. तर मंडीमध्ये ना व्हिडिओ शूट करण्यासाठी जमलंच नाही, कारण तिथं खूप रश होता आणि धूळ वगैरे होती आणि लाडू हातात पिशव्या वगैरे होत्या, म्हणून तिथले काय व्हिडिओ वगैरे कॅप्चर नाही करता आले. तर मग आम्ही मस्तपैकी भाजी वगैरे घेतली आणि घरी आलेलो होतो. मैत्रिणी आजच्यासाठी एवढंच. आवडलं असेल तर लाईक करा. बाय.